जागेवर थांबला, कोकडा आला होता याला, हे थांबून नवीन शेंडा लगेच लक्षात येतो की भाई जो निघणारा शेंडा आहे तो आपल्याला लक्षात येतो की भाई हा जागेवर थांबून नवीन शेंडा. नाही तर असं होतं कधी कधी कायचं म्हणणं काय असतं की नाही बा तो खराब व्हायचा बाकी असेल, पण हा नवीन तुम्हाला हा वाटतो की नाही हा नवीन शेंडा आहे म्हणून. नवीन शेंडा आणि त्याची सेटिंग पण चांगली वाढत चालली. आता हे बघा ही सेटिंग होती, याला फ्लावरिंग आणि बघा तुम्ही कसा माल लागला याला, पूर्ण हे पूर्ण नवीन सेटिंग झालाय. 10 दिवसापूर्वी आलो होतो तर माल बी नव्हता, फ्लावरिंग बी नव्हती सेट. आज तुमचं लेबर चाललंय ते पाठीमागं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी किरण राजपूत. आज SBL बायोटेकतर्फे सगळ्या शेतकरी बंधूंचं तुमचं पण स्वागत करतो. आज आपण रवींद्र भाऊ काकडे यांच्या शेतामध्ये आले, भराडीमध्ये, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. भाऊ एकदा आपलं नाव वगैरे परिचय द्या. माझं नाव रवींद्र कुंडीबा काकडे, राहणार भराडी, मोबाईल नंबर 9970806350. बरोबर. आपलं दुकान पण आहे कृषी सेवा केंद्राचं, काय नाव? जिबाळेश्वर कृषी सेवा केंद्र भराडी. भाऊ आम्ही 10 दिवसापूर्वी आपल्या प्लॉटला आलो होतो. हो. त्या प्लॉटची कंडिशन काय होती त्यावेळेस? एकदम खराब, डॅमेज झालेला होता प्लॉट. बरोबर. या अगोदर किती स्प्रे मारले काय? पण तरी 10 स्प्रे मारलेले होते, पण काहीच असं एक दिवस रिझल्ट येत होता आणि लगेच दुसऱ्या दिवशी मिरची आकडायला सुरुवात होत होती. बरोबर आहे. किती तारखेची लागवड होती आपली? 10 एप्रिलची लागवड आहे. 10 एप्रिलची लागवड आहे. आजची आपली तारीख किती आपली समजा? नाही सॉरी, 10 मेची लागवड आहे. 10 मेची. 10 मेची लागवड आहे. मग आजची तारीख किती आपली समजा? आपली समजा आजची 10 जुलै. 10 जुलै आहे. तर 10 जुलैमध्ये आम्ही 10 तारखेला आमचे 10 दिवस पहिले तुमच्याकडे आलो होतो. त्यावेळेसची परिस्थिती कशी होती प्लॉटची? एकदम डॅमेज झालेला प्लॉट होता, एकदम खराब झालेला होता. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण ही SBL कंपनीचे प्रोडक्ट वापरले बघा. बरोबर. फवारणी पण केली आणि खालीहून खतं पण दिले होते. बरोबर. आपण फवारल्याच्या नंतर एकदम मला चांगला रिझल्ट आला. बरोबर. आणि झाडाची सेटिंग पण चांगली झाली आणि झाड अपटेकिंग चांगलं चालू झालंय. तर तुम्ही 2 स्प्रे केले आपले आणि खालचे 2 ड्रिपचे डोस केले आपलेच वापरले, काही वेगळे वापरले काही तुम्ही? SBL कंपनीचे वापरले. तर वापरल्यानंतर झाडामध्ये काय डिफरंट पडला तुम्हाला दाखवा, शेतकरी बंधूंना पण दाखवा. पहिले असं डॅमेज झालं होतं, म्हणजे याला लागण झाली होती व्हायरस आणि कोकड्याची. दुसरी गोष्ट ते थांबून 10 दिवस झाले. 10 दिवसात तुम्हाला हा झाड गुंडाळायला पाहिजे होतं. 5 गुंडाळला का तो? नाही, उलटा फ्रेश झाला. बरोबर आहे. दुसरी गोष्ट फ्रेश होऊन नंतर बघू शकता की बघा आता हा माल एकदम शेंडा नवीन, आणि जे झाड तुमचे चांगले होते ते पूर्ण काळापणे जागेवर थांबून गेलं होतं बघा. बरोबर आहे. जे बी झाड चांगलं, समजा जे झाड व्हायरस येते ते तर थांबलं, नवीन शेंडा तर काढला, पण जे झाड चांगले होते तुमचे ते जागेवर थांबलेले होते, त्याला शेंडा आणि फ्लावरिंग कुठंच नव्हती. अपटेकिंग पूर्णपणे थांबलेली होती. तर तो एक टाकला. दुसरी गोष्ट आज तुमच्या प्लॉटमध्ये 10 दिवसामध्ये एखादा नवीन झाड दिसलं का व्हायरसचं तुम्हाला? नाही, एक पण नाही. जे होते जे डॅमेज होते ते जागेवर थांबले आणि जे 50-60% डॅमेज होते समजा ते रिकवर होऊन गेले. ते बघा शेतकरी बंधू दाखव, हे बघा आता हे पूर्ण डॅमेज झालं होतं जवळपास हा थांबून. पण आता 10 दिवसात तुम्हाला वाटलं की हे पूर्ण, कारण तुम्हाला माहिती सेट की एकदा झाड लागण झाली की तो झाड पूर्ण गुंडाळला जातो. पण आज तो तुम्हाला वाटतंय का तो फरक की भाई हा जो शेंडा होता तिथपर्यंत थांबून गेला, इकडं पण स्टार्ट झाला होता, हे बघा इकडं पण स्टार्ट झाला होता, दाखवा हा थांबलेला होता. पण नवीन शेंडा बघा कसा फ्रेश झालाय. समोर ते पुढचं पण झाड आहे, हे बघा की याला सुद्धा पूर्ण हे व्हायरस आलं होतं, पूर्ण पान बघा कसं झालं होतं, हे पूर्ण डॅमेज झालं होतं. पण आज 10 दिवसामध्ये हा झाड पूर्णपणे खराब व्हायला पाहिजे होता. पण आपल्या औषधाने काय केलं की जिथं आहे त्याला तिथंच थांबून नवीन शेंडा पूर्णपणे चांगला केला. हे बघा हा शेंडातला आता हा नवीन शेंडा आहे सेट आपला, आणि हा जुना शेंडा, तो फरक आहे. असे किती झाडं तुम्हाला प्लॉटमध्ये फरक वाटतोय? पूर्ण असे 90% फरक वाटतोय. दुसरी गोष्ट तुमच्या प्लॉटला फ्लावरिंग आणि शेंडा अजिबात नव्हता, फ्लावरिंग एकदम भारी झाली. आणि सेटिंग बघा कशी झाली. आता हे बघा हा जो नवीन शेंडा काढला, या नवीन शेंड्याला बघा याला फ्लावरिंग किती बघा एकाच ठिकाणी. बरोबर. आणि काय झालं की जो थ्रिप्सचं प्रमाण वाढणार होतं ते बी जागेवर थांबून गेलं. मग आजच्या कंडिशनला प्लॉट मध्ये तुमचा व्हायरस ब्लॅक थ्रिप्स आणि पिवळा थ्रिप्स आहे का? आता नाही, आता नाही सध्या काहीच नाही. बघू शेतकऱ्याला दाखवा इकडं पण, हे बघा आता हे बघा आता हा झाड पण तसंच झालं होतं तुमचं, याला पण तसंच झाली होती. पण हे बघा हा शेंडा इथं थांबून नवीन शेंडा बघा वर कसा स्टार्ट झालाय, त्याचा एकदम फरक पडला साहेब. त्याचा आतापर्यंत तुम्ही स्वतः दुकानदार सेट, तुम्ही किती वर्षापासून दुकान आहे आपलं? 10 वर्षापासून. 10 वर्षापासून आहे. तुम्ही भरपूर कंपनीचे प्रोडक्ट वापरले असेल किंवा कंपन्या भरपूर पाहिले असेल, तर आमच्या SBL सारखी कंपनीने प्रोडक्ट तुम्ही रिझल्ट आज याच्या पहिले अनुभवला का? असं रिझल्ट नाही बघितला साहेब, कधीच नाही बघितला. आणि चालू वर्ष तर लगेच बघितला नाही. समजा लेटेस्ट मध्ये समजा 2025 मध्ये हा जो प्रॉब्लेम चाललाय की कोकडा व्हायरसचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम चाललाय. पण मी पण आलो होतो त्यावेळेस 10 दिवस झाले मला. 10 दिवसापूर्वी आलो होतो, मी पण शॉक झालो की एवढा प्लॉट एवढा खराब असताना. आणि आज आलो होतो मी एवढा खुश झालो, कारण आम्हाला रिझल्ट माहिती, पण तसे तुम्ही पण खुश झाले स्वतः. आम्हाला डोळ्याला बघायला भेटले रिझल्ट. बरोबर आहे.
आणि म्हणजे कसं शेतकऱ्यांनी बी HBL कंपनीचे प्रोडक्ट वापरले तर चांगला फायदा होईल, चांगले उत्पन्न येईल म्हणजे तुमचं शेतकऱ्याला स्वतःचं ओपिनियन आहे की बाई तुम्हाला फायदा झाला तसं बाकीच्या लोकांना पण हो, फायदा होईल. कारण शेतकरी वर्ग खूप परेशान आहे मिरचीच्या क्षेत्रामध्ये. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. आणि चांगले उत्पन्न जर आलं तर एकदम बेनिफिट होईल. पण उत्पादन काय येणार की चांगले उत्पादन त्यांच्यापर्यंत जर पोहोचले आणि जर मिरचीला रिझल्ट चांगले मिळाले, मिरची जर टिकून राहिली साईड, आजची रेट जवळपास 60, 70, 80 रुपये चालले आणि हाच काळ आहे की शेतकऱ्यांचा पैसा व्हायचा. आणि ह्या काळामध्ये जर मिरची टिकली, समजा आता तुम्हाला आम्ही जर नसतो भेटलो साहेब, आमचं मार्गदर्शन जर भेटलं नसतं किंवा HBLचे तुम्हाला प्रोडक्ट मिळाले नसते, तर आजची परिस्थिती काय असते आजची रोजी? नाही, आमचा पूर्ण प्लॉट डॅमेज झालेला असता आणि खर्च पण निघला नसता त्याचा. खर्च पण निघलेला नसता. आणि हे बघा आता माल बघा तुम्ही, माल पण चांगलेला आहे बघा. आता हा माल बघा तुम्ही, एवढं कसं सेटिंग झालं, हा तोडाला आलाय आणि फ्लावरिंग वर बघा नवीन फ्लावरिंग कसं शेंडा सुरू झालाय. तेच ना. आता तुम्हाला गॅरंटी आली का कमीत कमी? नाही, म्हणजे खर्च भेटून 10-5 हजार रुपये राहते ना अशी गॅरंटी आली. पण एक 10-5 नाही, आम्ही एक गॅरंटी देऊ तुम्हाला की अजून 1-2 तोडे चांगल्या प्रकारे करून देऊ, जेणेकरून तुमचा खर्च निघून तुम्हाला काहीतरी 2-5 रुपये पडले पाहिजे अशा पद्धतीने काम करणार. मिरचीला खूप खर्च झालेला आहे साहेब, कारण काय होतं 2 वर्षापासून सकिंग पेस्ट खूप वाढलेला आहे. बरोबर आहे. आजार जास्त झाला, त्याच्यामुळे काय मिरची क्षेत्र म्हणजे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे, परेशान झाले ना साहेब. आणि जर असं शेतकरी वर्गांनी जर HBL कंपनीचे जर प्रोडक्ट वापरले, मिरची जर चांगली टिकवली, समजा उत्पन्न जर चांगलं काढलं, तर परत मिरचीला चांगला फायदा होईल, फायदा बी होईल आणि त्यांचा पण फायदा होईल ना शेतकऱ्यांचा. आता आपण साहजिकच गोष्ट आहे, कारण की आज जर हा प्लॉट जर तुम्हाला खराब झाला, आता हातात नसता किंवा आमचा तुमचा कॉन्टॅक्ट झाला नसता किंवा आमचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं नसतं समजा, तर प्लॉट जर खराब झाला असता, तुम्ही पुढच्या वर्षी 4 वर्ष विचार केला असता लावायचा की नाही लावायचा. तेच ना, माझा 2 एकराला 2 लाख रुपये खर्च झालेला आहे आतापर्यंत. बरोबर आहे. आणि प्लॉट एकदम खराब झालेला होता, 2 लाख रुपये खर्च करून सुद्धा तुमच्या आज गॅरंटी नव्हती की काही हातात पडेल व खर्च निघेल म्हणून, पण आता गॅरंटी आली समजा तुम्हाला. 100% लगे 100% गॅरंटी. चालेल भाऊ, धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी यूट्यूबला चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जसे आमचे व्हिडिओ आहे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत मिळणार आहे. आज ही कंडिशन आहे दादा, आपलं नवीन झाड एक पण झालेलं नाही, जागेवर थांबले. आता हा झाड पण बघा, सेट दाखवा की हा झाड बघा, आता हा पूर्ण जागेवर थांबला, कोकडा आला होता याला, हे थांबून नवीन शेंडा लगेच लक्षात येतो की भाई जो निघणारा शेंडा आहे तो आपल्याला लक्षात येतो की भाई हा जागेवर थांबून नवीन शेंडा. नाही तर असं होतं कधी कधी कायचं म्हणणं काय असतं की नाही बा तो खराब व्हायचा बाकी असेल, पण हा नवीन तुम्हाला हा वाटतो की नाही हा नवीन शेंडा आहे म्हणून. नवीन शेंडा आणि त्याची सेटिंग पण चांगली वाढत चालली. आता हे बघा ही सेटिंग होती, याला फ्लावरिंग आणि बघा तुम्ही कसा माल लागला याला, पूर्ण हे पूर्ण नवीन सेटिंग झालाय. 10 दिवसापूर्वी आलो होतो तर माल बी नव्हता, फ्लावरिंग बी नव्हती सेट. आज तुमचं लेबर चालू आहे ते पाठीमागं, तेव्हा ते लेबर चालू आहे त्यांच्या पाठीमागं, आज तोडायचं काम चालू आहे. आणि फ्लावरिंग आणि तुम्ही पाहिलं की नवीन सेटिंग पूर्ण किती झालाय, बऱ्यापैकी झालाय. बरं 70% चांगले सेटअप झालाय ना. तुम्हाला पण गॅरंटी आली समजा, आता काहीतरी माल देऊ शकते 100% लगे. आता समजा असं वाटतं किंवा खर्च तरी निघेल आपला समजा. खरी गोष्ट आहे. चला भाऊ, धन्यवाद. आता चौकोनी बेस बेड होऊ लागला तो. हा, आता डेरा झालाय ना, त्यावर चालू सनकाडीच होती जास्त करून. हे बघा आता हे बघा, याला पण तसंच होतं, हा जागेवर थांबून हा नवीन शेंडा पूर्णपणे स्टार्ट झालाय तुमचा. आणि याला फ्लावरिंग विशेष म्हणजे फ्लावरिंग आणि माल सेटिंग बघा, आणि ही कळी बघा, नुसतं फ्लावरिंगच नाही पण फुलाचं रूपांतर एकदम फळामध्ये जबरदस्त सुरू झालं. हे काय आता पूर्ण माल तसं सेटिंग आहे पूर्ण. आणि हा वरचा बघा, वरचा पूर्ण कवळा माल हा पूर्ण सेटिंग झाला जवळपास. सेट तुम्ही आपले ते बकेट वापरले ते बूस्टर एक्स्ट्रा वगैरे हे प्रोडक्ट वापरले, तुम्हाला रिझल्ट आले. पण तो खालून जे आपण दिले फर्टिगेशनचा, त्याचे कसे रिझल्ट वाटले तुम्हाला? म्हणजे त्याचं काय झालं की एकदम झाड डेव्हलप व्हायला लागलं, आणि जो समजा अपटेकिंगचा प्रॉब्लेम होता तो अपटेकिंगचा प्रॉब्लेम बी सॉल्व्ह झाला. झाड चांगलं डेव्हलप व्हायला लागलं आणि चांगलं उत्पन्न. झाड जरगड झालं होतं, थांबलं होतं एका ठिकाणी, आता तो स्टार्ट बी झाला, डेरा वाढलाय ना झाडाचा. हो, आणि अपटेकिंग पूर्ण थांबलेली होती. ते बकेट बूस्टर एक्स्ट्रा जी बकेट वापरली, बरोबर, त्यापासून चांगला फायदा झालाय भाऊ 100%. हे बघा हे बघा, आता हे खालचे जे पानं होते पूर्ण जागेवर थांबले होते. हे बघा, हे जे काळं पान आहे हे लगेच लक्षात येतं की हे जरगड झालं होतं, थांबलं होतं. आणि हाच नवीन पूर्ण शेंडा आणि फ्लावरिंग बघा, ती फ्लावरिंग बघा सेट कशी झाली याला, एकदम बरी. दुसरी गोष्ट, आज ब्लॅक थ्रिप्स, पिवळा थ्रिप्स आहे बघा, खालून 1% ही थ्रिप्सचा अटॅक कुठं दिसत नाही आणि व्हायरस नाही. म्हणजे ज्यासाठी शेतकरी परेशान आहे आज, तो 10 दिवसात तुमच्या वावराच्या बाहेर निघून गेले आज. ब्लॅक थ्रिप्स, पिवळा थ्रिप्स आणि व्हायरस चकच काम झालंय. आणि ह्या गोष्टी मिरचीपासून या 3 गोष्टी जर लांब राहिल्या साहेब तर मिरचीला प्रॉब्लेमच येत नाही. येतच नाही 100%. तुम्हाला तर गॅरंटी आली? हो 100%. चला, कळीला जबरदस्त सुट्टी झाली बरं. कळी म्हणजे त्याला विशेष राहिला नाही मला. हे काय पूर्ण नवीन सेटिंग, पूर्ण काम झालंय. पुढचा तोडा जबरदस्त नाही गेला, पुढचा तोडा. ती खालचे पानं होती आणि वर हा नवीन शेंडा निघाला तुमचा पूर्ण टोटली. तेच ना. हे काय आता हे फांटी होतं तुमचं या शेंड्याला, इकडं राहा खालचं पूर्ण खाली होतं, हे वरती, आणि हे पूर्ण स्टार्ट झालं नवीन.
हे नवीन वर लगेच स्टँडर्ड स्टार्ट होऊन गेला, हे थांबून गेलं खाली. बरोबर. तर खालचा शेंडा आणि वरचा शेंडा लगेच लक्षात येतो, कारण हा खाली थांबून गेल्यामुळे थांबला गेला. तेच ना, आता आणि हे याची बघा, जुने जो शेंडा तो जरगट झालेला होता. हा जरगड झालेला होता पूर्ण, हे काय पूर्ण काळं पडले ना. अरे ह्या पानात आणि ह्या पानात जमीन तेच ना, असं आता नवीन जो काढला एकदम स्मूथ आहे. एकदम स्मूथ आहे. बरं, दुसरी गोष्ट तुम्ही बघितलं असेल सेट की भाई याला कवळापणा अजिबात नाही, जो पातळपणा येतो समजा, जो अनावश्यक वाढ केल्यामुळं, पण नॅचरली ग्रोथ वाटते की नाही तुम्हाला याला. एक टक्काही सुद्धा असं पान पातळ किंवा तुम्हाला वाटतं की हा असा कवळा शेंडा व्हायरस किंवा थ्रिप्स अटॅक वाढू शकतो. नंतर इथं जर भेटलं झाडाला तर ते काय कवत होतं, बरोबर आहे, झाड खराब होत होतं. हे तशा प्रकारे नाही आता काही. नाही होणार 100%. बरोबर आहे.